मी सरपंच सरपंच मी सरपंच सरपंच, हाते घेऊन या पंप जातो शिपाया घर लोकांचं। बोला बाई, तुमची काय सेवा करू? अहो सरपंच साहेब, माझे हात पायलाही दुखतात, जरा दाबून देता का? अहो मी तुमचा नोकर वाटलो का? मी या गावचा सरपंच आहे, सरपंच, आणि तुम्ही मला हातपाय दाबायला लावता? जराशी लाज वाटू द्या की तुम्हाला। आज तुम्ही हातपाय दाबायला लावता आणि उद्या भलतच काही करायला लावाल। तुम्ही मला समजता तसा मी नाही बरं का? अरे भुसनाळ्या, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय, माझ्यामुळे। आणि ते कसं काय? अरे तू सरपंच होण्याआधी काय म्हणाला होतास बरं? की मी पाणी पिण्याची व्यवस्था करीन म्हणून, आणि ती तू केलीस का? नाही ना, मग तू का घंटा हलवत बसलेला आहेस? भुसनाळ्या कुठला? अहो पण याचा इथं काय संबंध? अरे अर्धे मेंदूच्या, जरा विचार कर की आपल्या गावात विहीर तरी आहे का? पाणी आणायला नदीवर जावं लागतं, आणि तेही खाली दरी उतरून। मग जर 3-3 हांडे डोक्यावर आणल्यावर हातपाय दुखणारच ना। पण मी म्हणतो, तुम्ही हांडे एवढे आणताच कशाला बरं? मग कोण आणील? तुझी बायको का? अहो माझी बायको मध्ये कशाला बरं आणता? तिने तुमचं काय बिघडवलंय बरं? आता लागली ना घंटेला कळ? अहो बाई, जरा इज्जतीत बोला की, असं वेड्यावानी काय बरोबर मळताय? अरे मग हे तुला कळायला पाहिजे की पाणी नसल्यावर काय काय प्रॉब्लेम होतात ते। इथे बाथरूमला जायला पाणी नाही मिळत रे बाबा, आणि तुम्हाला वर तोंड करून विचारतोस काय संबंध आहे म्हणून? तसं तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आता जाऊन सरकारला शिफारस करतो आणि पाण्याची व्यवस्था करतो, मग तर झालं ना? असं म्हणता? बरं बरं, पण जरा लवकर घाई करा, म्हणजे मला पुन्हा इथे यावं लागणार नाही, कळलं का तुला? हो कळलं मला। बरं मी येते बरं का? वटाण्याचा गोलदाना रंजे उडू नको टना टना। गेली बुवा एकदाची कटकट। आता मला सांगा, बायको केल्यावरती एका महिन्यात लगेच बाळातीन होते का? म्हणजे ती डिलेवरी होते का? नाही ना। पण आता ह्या भैताड बाईला कोण बरं समजवणार? आईला सरपंच होऊन मी चूक तर नाही ना केली? झलक दिखला जा, झलक दिखला जा, एक बार आजा जा, आजा जा जा। ओय भुसनाळ्या, कुठं? हे तुझ्या बापाचं घर आहे का? हो, कारण मी इथं आता कायमचा राहायला आलोय। काय कायमचा? पागल तर नाही ना झालास? अरे हवं तर तसं समज, तुला मी कधीपासून म्हणतो की एखादी मला घरकुल दे, पण तू माझं कुठं बरं ऐकलंस? म्हणूनच आलो मी थेट तुझ्या घरात राहायला, माझं सगळं गबाळ घेऊन। अरे पण तुला त्याची इतक्या लवकर काय गरज आहे? तुला नाही बायको, नाही पोरं बाळ, नाही सासू सासरे, मग घर बांधून तू त्यात एकटाच राहणार का? अरे मग मी संन्यास घेऊ का? अरे जिथे पोर बघायला जातो तिथे फक्त एकच विचारतात, तुझं स्वतःचं घर आहे का? मी त्यांना काय उत्तर देऊ घंटा? मी त्यांना कसं सांगू की आणखी मला घरकुल भेटलं नाही म्हणून? तू काहीही कर गण्या भाऊ, पण मला आजच्या आज घर बांधून दे म्हणजे देच। अरे भुसनाळ्या, ते खाऊ आहे का आजच्या आज खायला? अरे बाबा, ते घर आहे, जेव्हा तुझं वरतून नाव येईल मग तुझ्या घराचा निधी मंजूर होईल, म्हणजे खात्यावर पैसे जमा होतील, कळलं का तुला? हो गण्या भाऊ। अरे आता तुम्हाला सरपंच साहेब म्हण, कारण आता मी या गावचा सरपंच साहेब आहे। बरं सरपंच साहेब, मला हे सांगा की तुम्ही माझे नाव घरकुल यादीत ऍड केलंय का? ते मी कशाला बरं करू? अरे मग तू सरपंच कशाला बरं झालेला आहेस? खायला आणि नुसता हागायला? गावाचा विकास करायचा सोडून तू फक्त तुझ्या घरचा विकास केलेला आहेस। घरात नवीन टीव्ही, तीही एलईडी आणि भली मोठी, घरात नवीन सोफे, फर्निचर वगैरे वगैरे, हे सर्व तुझ्या सासऱ्याने दिले का? आणि हो, तुझ्याकडे 4 व्हीलर गाडी सुद्धा आहे, ती का तुझ्या काकाने घेऊन दिली? अरे तू माझ्यासारखा पहिले भिकारी होतास, भिकारी, आणि अचानक हे तुझ्याकडे कुठून बरं आलं? काहीतरी तू नक्की घोळ केलास, आणि तुला माझं साधं नाव नाही ऍड करता येत? आता ते काही नाही, मी तुझ्या घरात राहणार म्हणजे राहणारच। प्लीज यार, तू असं नको ना करूस। अरे मी स्वतः येतोय रे तुझ्या घराचा सर्वे करायला, मग तर झालं। आणि सर्वप्रथम मी तुलाच घर बांधून देईन, हा माझा शब्द आहे तुला। अब आया ना उठ पहाड़ के नीचे। खुश हुआ।